आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर मतदारांनीही वेळोवेळी विश्वास दर्शवलाय। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार। या सगळ्यांचा आका कोण? आरोपींना पाठबळ कोणाचं हे शोधण्याची गरज। रोहिणी खडसेंचं वक्तव्य। देखील अजूनही त्यातले 3 आरोपी हे फरार आहेत। त्यांना कोणाचं पाठबळ आहे, त्यांच्या मागे कोण अक्का आहे हे शोधलं गेलं पाहिजे, कारण त्यांना जे पाठबळ मिळतंय हे नक्कीच त्यांच्या फरार राहण्यासाठीचं कारण आहे। व्हिडिओ न पाहताच अबू आझमींवर गुन्हा दाखल। अबू आझमींचं वक्तव्य काय विचारल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची तारांबळ। आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्याचा व्हिडिओही न्यायालयासमोर नाही। बारामतीमधल्या नवतेजस्विनी महोत्सवाचं 2 वेळा उद्घाटन। रुपाली चाकणकरांनी उद्घाटन केल्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळेंकडून उद्घाटन। बारामतीमधील शारदा प्रांगणामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बारामती नगर परिषदेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यातून अजित पवार अभियानाला सुरुवात। पालघरच्या वाढवण इथे खोल समुद्रामध्ये सुरू असलेलं सर्वेक्षण बोटीतून जाऊन मच्छीमारांनी रोखलं। सर्वेक्षणासाठी कंपनीनं परवानगी न घेतल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक। कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला पालघर पोलिसांची कारणे दाखवा नोटीस। नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी रोहित कुंदलवालला ठोकल्या बेड्या। अवैध सावकारी जीवे मारण्यासह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पिस्तूलचा धाक दाखवत पैसे उकळवण्याचा कुंदलवाल बाप लेकाचा सुरू होता उद्योग। कुंदलवालचे वडील कैलास कुंदलवाल फरार। रोहित कुंदलवालकडून 3 मोबाईल, आलिशान कार, पिस्तूल आणि कागदपत्र जप्त। नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं हॅक झालेलं फेसबुक पेज रिकव्हर करण्यात पोलिसांना यश। पेज हॅक करून त्यावर अश्लील व्हिडिओ टाकले जात होते। रिकव्हरीनंतर मनोहर यांनी मानले माध्यमांचे आभार। बुलढाण्याच्या खामगावमधील आवार इथे 2 गटामध्ये हाणामारी आणि दगडफेक प्रकरणी पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट। तुळवडीच्या दिवशी डीजे लावण्यावरून झालेल्या वादामध्ये 7 ते 8 जण जखमी। या प्रकरणी 20 जण ताब्यात।